हो, खूप मोठा बदल झाला आणि त्यानंतर आता साहिल ज्याने मागच्या सामन्यामध्ये तुफान आणलं होतं धावांचं आणि ते तुफान या सामन्यात त्यांना आणता आलं नाही. 20 धावा मागच्या सामन्यात त्यांनी केल्या होत्या आणि आता ते शून्यावर बाद होऊन परतीचा प्रवास करतात. विवेक शिंदे हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. जो संघ हा सामना जिंकणार आहे तो 6व्या सामन्यासाठी क्वालिफाय होणार आहे आजच्या वेळापत्रकातल्या आणि ती जवळपास क्वार्टर फायनल असेल या स्पर्धेची. क्वार्टर फायनल आपण पार्शियली म्हणू शकतोय कारण क्वालिफायर आणि एलिमिनेटर ही स्टेज सुद्धा तुम्हाला या स्पर्धेत पाहायला मिळेल. त्याच्यामुळे पार्शियल क्वार्टर फायनल आपण त्या सामन्याला म्हणू शकतोय. विवेक शिंदे स्ट्रायकर्स एंडला बॉलर तयार. धनंजय नाईक हलक्या त्याने बॉलर ड्राईव्ह केलाय. यालाच म्हणतात संयम. बॉलला व्यवस्थित पाहायचंय, प्रॉपर बॉलला मिडल करायचंय, स्वतःला थोडासा वेळ द्यायचा आहे. तो विवेक शिंदे यांनी दिलास आणि स्ट्रायकर एंडला करण कदम आता पोहोचलेले आहेत. 2 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 1 झाले. तर 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. पहिल्या बॉलवर विकेट मिळवली आणि त्यानंतर सिंगल कंप्लीट झालेले आहे. स्ट्रायकर एंडला आता फलंदाज करण कदम पाहायला मिळत आहेत. मागच्या सामन्यात त्यांनी देखील 5व्या क्रमांकावर येत असताना षटकार खेचला होता. धनंजय नाईक चांगला बॉल, ब्लॉक होल डिलिव्हरी. धनंजय हे जे पुस्तक आहे ते वाचलं तरी कळत नाही अशी गोलंदाजी आहे धनंजय नाईकची. नेहमीच झाई या संघाकडून खेळताना कॅप्टन्सी हे पद ते निभावतात आणि पहिल्या क्रमांकाचं षटकच ते हाताळतात. धनंजयने सुरुवात या षटकाची उत्तम केलेली आहे आतापर्यंत. पायांची हालचाल नाही झाली, बॉडी वेट ट्रान्सफर नाही जुळलं, त्याचमुळे थोडेसे दूर सरकले बॉल पासून. विकेट किपरने कुठली चूक केली नाही धनेशने. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 1. 1 फलंदाज बाद. 1 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल धनंजय नाईक ओव्हर द विकेट. हा भिवंडीचा सितारा आहे जो आज मीरा भाईंदर जिंकण्यासाठी आलेला आहे. करण कदमच्या बॅटमधून एक लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह षटकार 6 धावा. दोन्ही फलंदाज एकमेकांना कम्पीट करतायत. एक बाजूला संयम आहे फलंदाज विवेक शिंदेचा आणि एका बाजूला अटॅक आहे करण कदमचा. चांगला ताळमेळ. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. बॉल मिड विकेटला आहे. पोसे क्षेत्ररक्षक बॉलवर तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. स्ट्राईक करण स्वतःकडे ठेवतोय अशी माहिती आम्हाला सोहनलाल चौधरी देतात. पहिल्या षटकात समाप्ती धावसंख्या झालेली आहे 8 धावा. 8 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम साक्षी 11 पाटील पॅकर्स. चला जास्त वेळ घेऊ नका. ओव्हर ब्रेक मध्ये एकत्र येऊ नका प्लीज. बघा आता मला असं दिसतंय की शेवटचा सामना काळोखात जाईल. त्याचमुळे मी मागच्या 2 सामन्यांमध्ये तुम्हाला कुठलीच वेळेबद्दल सूचना दिली नाही, पण आता द्यावी लागते कारण यानंतर 4 सामने खेळवायचे आहेत. शेवटचा सामना योग्य त्या पद्धतीने पूर्ण करायचा आहे. जसे मागच्या 2 दिवसांमध्ये शेवटचे सामने व्यवस्थित कंप्लीट झाले, आज देखील कंप्लीट करायचे आहे. चला 2 कॅप्टन्स रेडी राहा. टॉस साठी GW टीम JLS मल्हार स्पोर्ट्स आणि सोबत टॉस होणार आहे विलास हवामान सायकल अर्थात जय महाकाल भाईंदर. चला 2 कॅप्टन टॉस साठी रेडी राहायचं आहे. जय महाकाल भाईंदर वर्सेस JLS मल्हार स्पोर्ट्स. हर्ष भोईर बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. सूरजला थोडंसं थांबवलेलं आहे. हर्ष पुढे येत आहेत 2ऱ्या क्रमांकावर. पहिल्या षटकाचा खेळ तर धनंजयच्याच अवतीभोवती राहिला ज्यांनी पहिल्याच बॉलवर साहिलचा विकेट मिळवला आणि त्यानंतर कंट्रोल्ड बॉलिंग जी असते ती पहिल्या षटकात नवीन चेंडूंवर त्यांच्या वतीने पाहायला मिळालेले आहे. सेकंड साठी हर्ष पंचांच्या डबीकडून स्टार्ट घेत आहेत. लेफ्टी बॅटर करण कदम स्ट्रायकर्स एंडला. पहिलं पॉवर प्ले षटक गोलंदाजांच्या बाजूने गेलं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा बॉल. लेंथ चांगली आहे, कंट्रोल चांगला आहे, पिचिंग प्रॉपर आहे आणि सर्वात महत्वाचं फॉलो थ्रू जो हर्षने चांगलाच मेंटेन केलेला आहे. त्याच्यामुळे पहिला बॉल डॉट येतोय. सुरुवात या षटकाची डॉट बॉलने झालेली आहे. धावसंख्या 8. नेक्स्ट बॉल
ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय, एलिव्हेशन तितकं नव्हतं, बॉल पोहोचतोय फॉरवर्ड मिड विकेट झोन मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल, स्ट्रायकर्स एंडला होईल थ्रो, तोपर्यंत पूर्ण केली जाते. एक धाव एका धावेची होते, वर धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे, निर्णय योग्य आहे. जी बॅटिंग स्ट्रेंथ जर आपण पाटील पॅकर्स या संघाची पाहिली तर निर्णय योग्य आहे. पण मला असं वाटतं समोरील संघाला सुद्धा क्षेत्ररक्षणच आवश्यक होतं, हवं होतं, ते त्यांना मिळालेलं आहे. आणि त्या संधीचा फायदा हर्ष आणि धनंजय यांनी आतापर्यंत उचललेला आहे MS नाकोडासाठी. फुलटॉस होता, ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे, बॉलवर पोहोचतील तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कालावधी मिळतो. अजूनही क्षेत्ररक्षण कंप्लीट झालं नव्हतं, आता झालंय. थ्रो होईपर्यंत 2 धावा मिळत आहेत. भावेश पवार उद्या खेळताना पाहायला मिळतील ऍज अ आयकॉन. पण उत्तमचे भावेश पवार आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. तर धावसंख्या झालेली आहे 11 रन्स ऑन बोर्ड. आणि दरम्यान 2 क्षेत्ररक्षकांना कामाला लावलेलं आहे फलंदाजाने आणि ते काम अपूर्ण राहिलंय. फलंदाजाने मात्र त्या ठिकाणी बाजी मारलेली आहे आणि या मिळत आहेत 4 धावा, चौकार. कधी कधी खेळायचा असतो फुटबॉल, पण क्रिकेटच्या मैदानामध्ये नाही. धावसंख्या 15 झालेली आहे. 15 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. करणचं स्ट्रगल, पण त्या स्ट्रगलला बायपास करण्यासाठी षटकार त्यांच्या वतीने आलाय. विवेक शिंदे सुद्धा आता चौकार आपल्या संघासाठी देत आहेत. पुन्हा एकदा पॉवर प्लेचा फायदा उचलला. एलिव्हेशन इतकं नव्हतं, पण या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॉल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाईल इतकं होतं. लगातार दुसरा चौकार, 4 धावा. पूर्वार्ध या षटकाचा हर्षच्या बाजूने गेला होता, पण उत्तरार्धामध्ये चमकदार कामगिरी विवेक शिंदेची पाहायला मिळते. पुढे सरकून खेळायचा प्रयत्न, त्या ठिकाणी प्रयत्नांना 100% गुण धनेशच्या द्यावे लागतील, कारण त्यांनी ते एफर्ट्स लावले आणि त्याचमुळे कॉटबे यांच्या स्वरूपात फलंदाज विवेकचा खेळ संपलाय आणि विकेटचा रकाना हर्षचा भरलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाटील पॅकर साक्षी 11, 19 धावा, 2 फलंदाज बाद. विवेकने प्रयत्न चांगले केले होते, नो डाऊट. पण जेव्हा कटर्स बॉलर तुमच्या समोर असतात अशा वेळेला व्यवस्थित अभ्यासपूर्ण तुम्हाला तो स्टान्स घ्यावा लागतो. 2 चौकार त्यांच्या वतीनं संघाला मिळाले, पण त्यानंतर ते बाद झालेले आहेत. आणि आता यश जाधव जे कॅप्टन आहेत पाटील पॅकर साक्षी 11 या संघाचे, ते मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. आणि अशा वेळेला ते एंटर होत आहेत जेव्हा संघाला खरंच त्यांची गरज आहे. प्रेशर ऍब्झॉर्ब करण्याची क्षमता यशकडे आहे. आणि पाहूया मागच्या सामन्यात जसे ते आले होते, पहिल्याच बॉलवर त्यांनी षटकार खेचला होता आणि पुन्हा एकदा तशीच सुरुवात या सामन्यात सुद्धा मिळेल का त्यांच्या वतीनं त्यांच्या संघाला, ती पाहूया. पण समोर गोलंदाज कोणी ते पाहूया. धनंजय नाईकलाच कंटिन्यू करण्यात आलेलं आहे. पहिलं षटक जे धनंजयचं होतं, जे इकॉनॉमिकल होतं, विकेट घेणारं होतं, म्हणूनच पुन्हा एकदा हर्षने कंटिन्यू केलेलं आहे धनंजयला.
चला आता सर्व तपासून झालं असेल, पुन्हा एकदा आपण वळूया या महत्त्वपूर्ण सामन्याच्या पुढच्या डावाच्या दिशेनं. धनंजय थोडासा बॉल राईज झाला डबा पडल्यानंतर आणि बॉलला मागे खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय, वेगानं बॉलचा पाठलाग करतोय, पण त्या ठिकाणी त्याचा पाठलाग कमी पडलेला आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलेला आहे आणि प्रेशर बिल्डअप झाला होता, तो रिलीज करणारा चौकार, 4 धावा. नेक्स्ट बॉल धनंजय. ताकदीने खेळायचंय, सातत्याने प्रयत्न तेच आहेत, कारण ती स्ट्रेंथ आहे करण कदमची, पण त्या स्ट्रेंथला ओळखताना धनंजय सुद्धा आपला अनुभव पणाला लावून गोलंदाजी करतोय. आणि आतापर्यंत या षटकाच्या पहिल्या बॉलवर जरी चौकार आलाय, पण त्यानंतर डॉट बॉल सुद्धा येतोय, जे आवश्यक असतं. जेव्हा तुम्ही एक एस प्लेअर असतात, अशा वेळेला प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावर तर कुरघोडी करणारच आहे, खेळाडू तुमच्या खेळाचा फायदा उचलणार आहे. पण या ठिकाणी पाहूया इम्पॅक्ट आउटसाइड द स्टंप्स. लेग बाईची एक धाव मिळते, एकदा वळून धावसंख्या पोहोचते 24 वर. 24 रन्स ऑन बोर्ड. क्षेत्ररक्षणामध्ये बदल अपेक्षित आहे धनंजयला, कारण यशचा स्ट्रॉंग झोन धनंजयने ओळखलेला आहे. मागच्या सामन्यामध्ये तो अभ्यास यशचा केलेला आहे आणि त्याचमुळे आता पाहूया. पण यशच्या मनात जर षटकारच खेचायचं असेल तर कुठेही क्षेत्ररक्षक उभा करा, तो 6 धावा तर मिळवूनच देणार आहे. त्याचमुळे आता पाहूया यशच्याच मनात सुद्धा नेमकं काय चाललंय. धावसंख्या आहे 24. शॉर्ट बॉल, बॉल मागे आहे, फ्लाय स्लिपला आहे. त्या ठिकाणी पाहूया नेमका पंचांचा निर्णय लेग बाईचा आहे. अपील जरूर झाली होती, पण यश कॉन्फिडंट होता, त्यांनी ती एक धाव कंप्लीट केली. शरीराच्या संपर्काने बॉल मागे गेलाय आणि या लेग बाईकच्या एका धावेने धावफलक 25 झालेली आहे. 25 रन्स ऑन बोर्ड. तिसरं षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांचं क्रिकेट. जरी 2 फलंदाज बाद झालेत, पण करण आणि यश या दोघांनी आतापर्यंत पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा मानस व्यक्त केलाय आणि त्यावर काम सुद्धा चालू या दोघांचं. करण स्ट्रायकर्स एंडला. ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर बॉल आहे आणि त्याच गोष्टीची चाचपणी पंचांच्या वतीनं केली. बॉल वाईड लाईनच्या पलीकडून दरम्यान. यस, ओरिजिनल डिसिजन इज अ वाईड बॉल आणि त्या ठिकाणी चॅलेंज केलेलं आहे या डिसिजनला टीम MS नाकोडाने. तर त्या ठिकाणी पाहूया वाईड बॉल आहे की नाही त्याची तपासणी आपण डिका स्पोर्ट्सच्या PCR रूम मध्ये करणार आहोत. ओरिजिनल डिसिजन इज वाईड बॉल. वाईड बॉल. चला, रिव्ह्यू लॉस बाय टीम MS नाकोडा. तर एकदा वाढते आणि एका धावेच्या वाढीने धावसंख्या जाते, ते म्हणजेच 26 वर 26. पुन्हा एकदा धनंजय सज्ज होत आहेत पंचांच्या डावीकडून बॉलिंग करण्यासाठी. स्ट्रायकर साईडला करण, त्यांच्या वतीने आतापर्यंत 12 धावा मिळालेल्या आहेत संघाला. यॉर्कर लेन आणि पर्यायच नव्हता करणला डिगआउट करण्याखेरीज आणि म्हणूनच त्याने फक्त डिगआउट केलं. बॅटलिकला खूप चांगल्या कंट्रोल पद्धतीने स्विंग केलं, तोपर्यंत एकच धाव मिळालेली आहे. षटक धनंजयचं फायद्याचं राहिलेलं आहे MS नाकोडा 11 या संघासाठी. धावसंख्या 27 झाले आणि आता शेवटचा एक बॉल बाकी या तिसऱ्या षटकातला. धनंजय ओव्हर द विकेट. वाईड यॉर्कर, that was good option used by Dhananjay
3 षटकांचा खेळ संपलेला आहे. स्पेल धनंजयचा संपलेला आहे आणि धावसंख्या पाटील पॅकर्स साक्षी 11 ची 27 धावा, 2 फलंदाज बाद 27. चला नवीन बॉलर, आता खूप जास्त वेळ या षटकामध्ये गेलेला आहे तर लवकरात लवकर नवीन बॉलर यूज करायचं. चला नवीन बॉलर फास्ट वापरा. चला चला फास्ट. शॉन पुरकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चला दोन्ही कॅप्टन्स रेडी राहा टॉस साठी. जय महाकाल भाईंदर आणि GS मल्हार स्पोर्ट्स दोन कॅप्टन टॉस साठी रेडी राहा. तर 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 27 झाले. 9च्या रन रेटनं खेळते पाटील पॅकर्स साक्षी 11 ही टीम आणि बॉलिंग ट्रॅकवर आता फिरकीपटू सूरज तुम्हाला पाहायला मिळतील. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात सूरज. स्ट्रायकर्स एंडला करण कदम. कॉन्टेस्ट पाहायला मजा येईल. हे 2 बेस्ट परफॉर्मर आहेत आणि आता पाहूया त्या दोघांपैकी बेस्ट परफॉर्मन्स या षटकात कोणाचा पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता. हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलेला आहे डीप मिड विकेटला. चांगलं प्रोटेक्शन, चांगलं कलेक्शन, तितकाच चांगला थ्रो. बॉलिंग एंडला एकच धाव मिळते. धावसंख्या 28 झाली. 28. 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या पहिल्या डावातला. प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय 45 ते 50 आणि या दुपारच्या सत्रामध्ये थोडंसं अवघड होऊन बसू शकतं टीम पाटील पॅकरसाठी. पण मागच्या सामन्याचा आढावा घेतला तर मग गोलंदाजी चांगल्या दर्जाची राहिली. क्षेत्ररक्षण पाटील पॅकर साक्षी 11चं चांगलं राहिलं होतं त्यामुळे चालून जाईल. पण पाहूया या पुढच्या 11 चेंडूंवर कुठपर्यंत बदल जाते. फिरकीपटू आहेत आणि भले भले फलंदाज या फिरकीपटूच्या तालावर नाचतात. सूरज बॉलिंग ट्रॅकवर आता पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये पहिलं षटक सूरजने हाताळलं होतं पण आता चुना चेंडू त्यांच्या हातात आलेला आहे आणि परफेक्ट ग्रिपिंगनं ती बॉलिंग आता सूरजची आपण पाहतोय. येतोय हा डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर डॉट. स्ट्रायकर एंडला यश. बॉल हवेत आहे. काही काळासाठी सर्कल क्लिअर होते. बॉल पोहोचतोय डीप कव्हरचा. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आउटफील्ड फास्ट आहे आणि त्या फास्ट आउटफील्डचा फायदा यशने उचललेला आहे. पहिला बॉल जरी आलाय डॉट, त्यानंतर येतोय एक हॉट शॉट चौकार. आदरणीय पायल जिग्नेजी पारेख ज्या SSP 11च्या को ओनर आहेत आणि जिग्नेजी पारेख यांच्या सौभाग्यवती आहेत आणि यशस्वी पुरुषामागे महिलेचा हात असतो, महिलेची साथ असते. तर पायल दीदींचं आगमन झालेलं आहे. दीदी आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि थँक्यू. आणि पायल दीदी स्वतः बिझनेस वुमन आहेत. स्वतःचा तो बिझनेस ते रन करतायत आणि ती साथ जिग्नेश भाईंची सुद्धा पायल दीदींना मिळालेली आहे.
तर पायल दिदींचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. जिग्नेशभाई पारिक यांच्या वतीनं ट्रॉफी स्पॉन्सरशिप, टॉसबॉक्स स्पॉन्सरशिप मिळालेली आहे. तसेच त्यांचा संघ सुद्धा SSP11 या संघात स्पर्धेत खेळला. श्री शंकेश्वर पार्श्वनाथ 11 ही टीम सुद्धा या स्पर्धेत खेळली. बदल आदित्य पण संपर्क तितका रास्त नव्हता. बॉल पोचतोय डीप पॉइंटला, पॉइंटला सर्कलच्या आतमध्ये. सिंगल कंप्लीट होते. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे या षटकात. धावसंख्या 35 झाले. शेवटचा बॉल झाली का? षटक संपले, माफ करा. चार षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकां समाप्तीनंतर 35 झाले आहेत. 2 फलंदाज बाद. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन रेडी राहा. GLS मल्हार स्पोर्ट्स आणि जय महाकाल भाईंदर, चला टॉस साठी राहा रेडी. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. बघा त्या सूचना मी वारंवार देतोय. संध्याकाळी अवघड होऊन बसेल, काळोख आला तर मग ती मजा राहणार नाही सामन्याची. तर आता धनेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत यश जाधव. शेवटचे 6 बॉल्स या डावातले बाकी आहेत आणि पाहूया या शेवटच्या 6 बॉल्सवर वचक कुठल्या संघाची. वेट अँड वॉच पॉलिसी. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. बॉल पोचतोय मिडॉनला. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. करणला इच्छा नाहीये पण आता क्षेत्ररक्षण चुकलंय आणि त्यानंतर मात्र करणला जागा सोडावी लागली. यशकडे स्ट्राईक राहतेत पण करण होत आहेत धावचितच्या स्वरूपात बाद. रनआउट. चला बॅटर नवीन येतोय मित्राच्या आतमध्ये. अजय येत आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला अजय थांबतील. कमालीची गोलंदाजी MS नाकोडा 11 या संघाच्या गोलंदाजांची राहिलेली आहे. जर आपण अनालाइज केलं सोनलालजी तर धनेची 2 षटकं, त्यांनी फक्त 16 धावा खर्च करून 1 विकेट मिळवली. हर्ष भोईचं 1 षटक जे 11 धावांचं होतं. मागचं षटक सूरजचं जे होतं ते 8 धावांचं होतं. त्याचमुळे इकॉनॉमिकल राहण्यावर जास्तीत जास्त भर गोलंदाजांनी दिलेला आहे. आणि आता या शेवटच्या षटकामध्ये धनेश यांनी सुद्धा थोडस त्रास देण्याचं काम केलेलं आहे यशला. आणि पाहूया तो त्रास किती महागात पडतोय. लो फुल टॉस. बॅटच्या टोला कनेक्शन. बॉल पोचतोय लॉंग ऑनला. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. कारण ते एक तर गरजेचं आहेच आणि तेच ओळखलेले आहे अजयने. अजय जास्तीत जास्त यशला सहकार्य देण्यासाठी आलेला आहे. दरम्यान पूर्ण केल्या जातात या 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 38 वर. 38 रन्स ऑन बॉल. लॉस ऑफ 3 विकेट. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन द्या आणि पायल दिदींच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. आणि टॉस बॉक्स तुमचाच आहे पायल दिदी. SSP11 टॉस बॉक्स. आणि त्या टॉस बॉक्स मध्ये आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. आमच्या काळामध्ये असं नव्हतं. जी बॅट मिळेल एकच बॅट 11 जण वापरायचे. आता बघा एक बॅट चेंज करण्यासाठी 4-4 बॅट आत गेल्यात. आजकाल स्पॉन्सरशिप, एन्डॉर्समेंट खेळाडूंना खूप मिळते. म्हणजे जर तुम्ही चांगलं क्रिकेट खेळताय वर्षभर तुम्हाला टी-शर्ट घेण्याची पण गरज नाहीये. जर तुम्ही चांगलं क्रिकेट खेळताय तर म्हणजे काय एक्सपेन्सेस वाचतात, ते तुमची ट्रॅव्हलिंग सुद्धा वाचते. मग चांगलं क्रिकेट खेळा, तुम्हाला खूप काय मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान धावसंख्या 38 झाले. 3 फलंदाज बाद. धनेश पुन्हा एकदा राऊंड विकेट. वाह धनेश वाह, काय परफेक्शन आहे. गती कमी होती, बॉलला फ्लाईट मिळाली होती. चॉप करण्याचा प्रयत्न यशचा रास्त होता, कनेक्शन झाला नाही. या शेवटच्या षटकाला काय सांभाळलंय धनेशने. जबरदस्त बॉलिंग या शेवटच्या षटकामध्ये धनेशच्या वतीने पाहायला मिळालेला. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 38 झाले. 38. पुढचा बॉल धनेशचा रायटी बॅटर यश जाधव साठी. आणखीन एक चांगला बॉल. मागे बॅकअप आहे यष्टिरक्षकाच्या, पण आता यशने सुद्धा माघार घेतलेली आहे आणि ते नॉन स्ट्रायकर एंडला थांबतायत आणि अजयला मौका मिळतोय. हा निर्णय योग्य आहे की नाही
पुढचे 2 बॉल नक्कीच कळवतील. धावसंख्या आहे 39 धावा. 39 रन्स ऑन बोर्ड अजय आलेत. धडधाकड शरीर यष्टी आहे, ताकद आहे, अनुभव आहे, गुणवत्ता आहे अजयकडे. समोर धनेश, पण फिरकीच्या जाळ्यामध्ये धनेशने अजयला रोखलेलं आहे. ऑन साइडला खेळायचा होता हा फटका. टप्पा पडल्यानंतर बॉलला टर्न मिळतोय, जी खासियत आहे. तो स्टॉक बॉल आहे धनेशचा आणि तो स्टॉक बॉल कामी येतोय. शेवटचा 1 बॉल बाकी. लास्ट बॉल. स्टेप आउट झाले, बॉल हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन येते. अस्लान कॅच ड्रॉप आणि 1च्या बदल्यात या 2 धावा मिळालेल्या आहेत आणि 2च्या बदल्यात कदाचित 3 सुद्धा मिळू शकल्या असत्या, पण 2च मिळाले. कॉलिंग कॉलिंग कॉलिंग. मित्रांनो, क्रिकेटचा खेळ कॉलिंग वर चालतो. ती कॉलिंग झाली नाही, कॅच ड्रॉप झाली आणि या 2 धावा मिळालेल्या आहेत. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41 झाले. 41 धावा आणि आता जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये 42 धावांची गरज आहे. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये आणि पुढील सामन्याचा टॉस केला जाईल, जो आदरणीय पायल दिदी यांच्या शुभ हस्ते होईल. पायल दिदी, जिग्नेश भाई पारेख यांच्या शुभ हस्ते होईल टॉस आणि टॉस साठी दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. JLS मल्हार स्पोर्ट्स आणि जय महाकाल भाईंदर. तर टॉस होतोय SSP 11 टॉस बॉक्स मध्ये. मी दोन्ही मान्यवरांना म्हणजेच या लवली कपलला बोलवतोय या टॉस बॉक्स मध्ये. जिग्नेश भाई पारेख आणि पायल दिदी पारेख यांच्या शुभ हस्ते SSP 11 टॉस बॉक्स मध्ये आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. नाण्याच्या एका बाजूला युनिटी प्रीमियर लीग, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला SSP 11 आणि कॉल दिला जाईल SSP 11 आणि नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजे टीम जय महाकाल 11 या संघाने. तर निर्णय काय असेल जयेश? फिल्डिंग करणार. मागे काय चुकीचं घडलं, त्यामध्ये परिवर्तन व्हायला हवे, ती चूक कोणती? जरा आमची लास्ट ओव्हर जरा खराब झाली, तर यंदा चेंज करू. सुमित ढेकळे यांच्या नेतृत्वाबद्दल आणि त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल काय सांगाल? खूप बरं वाटतं त्यांच्या नेतृत्वाखाली खेळायला. चांगली लढत पाहायला मिळेल. हो नक्कीच. ऑल द बेस्ट. कबीर, फलंदाजी करायची, बैटिंग करनी है आपको. माझी मुंबई टीम में आप खेले हो, बायो बबल में आप रहे हो, बहुत कुछ सीखा है, तो क्या सोच रहे हो? बैटिंग करनी है तो क्या माइंडसेट है? अभी जो पहला मैच हुआ वो सब तो हम लोग भूलने का सोच रहे हैं और जो अभी होगा उस पर हम लोग का 100% रहेगा. ये मैच हमको जीतना ही है. एकदम सा ट्विस्ट दिखाई देगा इस मैच में? जी जरूर. ऑल द बेस्ट फॉर इट. तर टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच जय महाकाल भाईंदर या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले. फलंदाजी करायची आहे JLS मल्हार स्पोर्ट्सला. दोन्ही संघांच्या शुभेच्छा. आणि जाऊया समालोचक कक्षापती त्या ठिकाणी सज्ज असतील. हिंदी भाषेतील एक प्रख्यात समालोचक आशिष पांडे सर. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. स्टे ट्यून ऑन डिका स्पोर्ट्स. धन्यवाद मनीष जी. एक बार फिर से आप सभी लोगों का बहुत बहुत स्वागत है. और यहाँ जब ये 3 नंबर का मुकाबला विनर दरमियान विनर के बीच खेला जा रहा है, तो ऐसे समय पर हमने देखा कि जिस अंदाज में यश यादव एंड कंपनी ने परफॉर्मेंस की थी, पहले बल्लेबाजी उसके बाद गेंदबाजी के जरिए, लेकिन ये मुकाबले में यहाँ पर MS नकोड़ा ने बहुत ही ज़बरदस्त अच्छे तरीके की गेंदबाजी की और
देखा जाए तो पाटिल पैकर साक्षी 11 के बल्लेबाजों को बहुत ही सीमित रखा। बयालीस रनों का लक्ष्य रखा गया है। 30 गेंदों में 42 रनों का पीछा करना है। जिस तरह से एक पावर पैक बल्लेबाजी इस समय हम MS नाकोड़ा के खेमे में देख रहे हैं, एक डेप्थ भरी बल्लेबाजी है उनके पास। इस समय इस पारी में क्या रणनीति रहेगी? फिलहाल यहां पर गेंदबाजी के दमखम पर MS नाकोड़ा के बल्लेबाजों को वहां पर रोकना होगा, प्रतिबंध लगाना होगा। तो ये जो तमाम चीजें हैं ये कर पाते हैं कि नहीं, फिलहाल समय पर ये सारी चीजें छोड़ देते हैं। यहाँ यश यादव गेंदबाजी के लिए तैयार कमेंट्री बॉक्स एंड से। उनके समक्ष दोनों प्रारंभिक बल्लेबाज केशर और मनीष एक बार फिर से यहाँ पर प्रयास करेंगे, कोशिश करेंगे। अंपायर का वहां पर इशारा आता हुआ। फिलहाल इसके पहले जब बल्लेबाजी हमने देखी पाटिल पैकर साक्षी 11 की, तो सतीश पाटिल 0 पर थे। करण कदम ने कहीं ना कहीं एक साझेदारी की थी विवेक शिंदे के साथ। 14 पर करण की पारी वहां पर रुकी और रनआउट हुए थे। 11 पर विवेक शिंदे ने एक छोटी पारी खेली, यश यादव ने 9 और अंत में अजय ने एक यूं कहा जाए कि बेहतरीन 4 रन अपने टीम के टोटल में जोड़ते हुए आते आते पहली गेंद पर इरादा बता दिया इनसाइड आउट के जरिए एक बेहतरीन स्ट्रोक को खेला डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। केसर जो अपने पहले मुकाबले में केवल 6 रन बनाए थे, पूरा कसर इस मुकाबले में निकालना चाहेंगे। ऑफ स्टंप पर ज्यादा सफल हो गए थे, ऑन साइड में मोड़ना चाहते थे, लेग स्टंप के बाहर ये गेंद थी, यहां पर भ्रमित करने का प्रयास किया था, कुछ हद तक कामयाब भी रहे। और एक ही चीज रहनी चाहिए गेंदबाजों को कि वो अपनी मार्किंग पे गेंदबाजी करें। जो उनकी स्ट्रांग जब एफर्ट लगाते हैं कि ऑफ स्टंप पर, मिडल और ऑफ स्टंप पर ये गेंदबाजी करें, जब बाएं हाथ के गेंदबाज है, बाएं हाथ के ये भी बल्लेबाज हैं, गेंद को बाहर की तरफ निकालने का प्रयास करें। इस बार ऑफ स्टंप पर है, थोड़ी सी चहलकदमी की, कलाइयों का उपयोग किया, हल्के हाथ से खेला, 1 रन 2 रन में तब्दील होता हुआ दोनों ही बल्लेबाजों के बीच में एक अच्छा यहाँ पर तालमेल देखने को मिला। आंखों ही आंखों में इशारा हुआ, 1 रन 2 रन में तब्दील होता हुआ एक अच्छी क्रिकेट इस समय कही जा सकती है। पहली गेंद पर देखा, गेंद बिल्कुल सामने थी, एक अच्छी गेंद थी, थोड़ी सी ओवर पिच डिलीवरी थी, थोड़ा सा पीछे हटे, जगह बनाए, बल्ले के सिरे को खोला, इनसाइड आउट के जरिए डीप एक्स्ट्रा कवर की तरफ खेल दिया था, हवा का सहारा भी मिला, 6 रन हासिल किया। उसके बाद 2 रन के साथ स्कोर को आगे की तरफ बढ़ाते हुए बीच में एक वाइड गेंद थी, यहां पर अच्छी वापसी करते हुए कमबैक की बड़ी आवश्यकता रहती है। कोई बहुत बड़ा टोटल चेज नहीं कर रहे हैं, 42 रनों तक पहुंचना है, लेकिन नेट रन रेट को भी ध्यान में रखना होगा। कई बार हम देखते हैं कि बल्लेबाज जब रनों का पीछा करते हैं, जो टीम रहती है वो जल्दी जीतने का प्रयास करती है। ये स्ट्रोक बहुत अच्छा है और जो चाहा था, मन चाहा स्ट्रोक, फाइन लेग बाउंड्री लाइन के बाद 4 रन। तो टीम की रन संख्या 13 पर जा पहुंची है और केसर की अगर मैं बात करूं, एक सिक्सर एक चौके के सहारे 12 पर खेल रहे हैं। पहले मुकाबले का जो कसर रह गई थी, वो कसर इस रनों का जब पीछा करते हुए, रन चेज में ये महारत हासिल करते हुए। स्टंप के बिल्कुल करीब से फेंकी है गेंद, ये यहां पर देखिए, ये पावरफुल स्ट्रोक है, यहां पर बैकलिप बहुत अच्छा है, मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर एक और गगनचुंबी सिक्सर।
मेरा नाम है केसर, मैं एमएस नाकोड़ा के लिए प्रारंभिक बल्लेबाज हूँ। पहले मुकाबले में सस्ते पे आउट हुआ तो क्या हुआ, मैंने अपनी गलतियों को से सीखा, मैंने कहीं ना कहीं अपने आप से बात की और इस मुकाबले में उन्होंने रही कहीं कसर भी दिखा दी और बहुत अच्छा ओवर साबित हुआ। इस समय ये पहला ओवर जब समाप्त हुआ तो कुल मिलाकर 20 रन बिना किसी नुकसान के। तमाम ये रन जो आए 19 रन पर खेल रहे हैं केसर। एक वाइड यहाँ पर कहीं ना कहीं यश जादव की गेंदबाजी की धज्जियां उड़ाते हुए, उनकी दिशा बिगाड़ते हुए, दिशाहीन करते हुए, क्या गजब की बल्लेबाजी की। जो पावर प्ले का इतना बेहतरीन उपयोग करते हैं केसर, और अब अगर देखें कि जो रनों की जो आवश्यकता है, 24 में 22 रनों की आवश्यकता है, 24 बॉल्स एंड 22 रन्स टू विन। किसी भी रन चेस के लिए अगर शुरुआती ओवरों का आपने बहुत अच्छे तरीके से उपयोग कर दिया, कुछ विस्फोटक पारी को अंजाम दे दिया, निश्चित ही रूप से राह आसान हो जाती है और मंजिल बिल्कुल निकट लगती है, विजय द्वार करीब लगता है। लेकिन ये क्रिकेट का खेल है, इसे भूलना नहीं चाहिए। एक बहुत ही बेहतरीन ये खेल है जो कभी भी कुछ भी घटना हो जाती है, अनहोनी से ग्रसित ये खेल है, नाम क्रिकेट है। बहुत अच्छे तरीके से थोड़ा हल्का सा आगे आए थे, बैकफुट पर गए, कलाइयों के सहारे गेंद को मोड़ा, एक रन के सहारे छोर को परिवर्तित किया। साहिल पाटिल आ गए हैं गेंदबाज दूर वाले छोर से, बहुत अच्छी बल्लेबाजी को अंजाम दे रहे हैं केसर। बड़े स्ट्रोक्स को जब खेलते हैं तो विश्वास और विश्वसनीय स्ट्रोक देखने को मिलता है, उसमें ताकत नजाकत दोनों देखने को मिलती है। इंतजार किया, इस गेंद को खेल दिया, लेकिन वहां पर खिलाड़ी मौजूद थे और यहां पर पहला झटका लगता हुआ निराश जरूर रहेंगे। अच्छी पारी एक जगह से एक तरफ से हो रही थी, पहला झटका लगा। On the new handicap from AM to PM, बंदे अच्छो सर्विसमैन। तैनू मैं लव करदा, बेमतलब करदा, बाहों में आ सोनिए, बस आज रात के लिए। सबकी तंदुरुस्ती है अदा, सबके दिल हो जानी फिदा, बाहों में आ सोनिए, बस आज रात के लिए। तो इस समय धनंजय नाइक का वहां पर आगमन होता हुआ ऑल इंडिया आइकन, और क्या बात है, ऑल इंडिया आइकन में ऐसे नहीं हूं, आते आते वहां पर गेंदबाज को सेट नहीं होने देना चाहते। फुल टॉस गेंद, 4 रन से खाता खोलते हुए आत्मविश्वास कहना होगा। कितने आसानी तरीके से स्ट्रोक्स को खेलते हैं, बिल्कुल एफर्टलेस स्ट्रोक देखने को मिला एक बार फिर से उसी अंदाज में, लेकिन यहां पर लेंथ तो बिल्कुल सही थी। दिशा को बदलते हुए साहिल पाटिल, दूसरा ओवर चल रहा है, स्कोर जा पहुंचा है 25 रनों पर। एक अच्छे औसत के जरिए यहां पर बल्लेबाजी को अंजाम देते हुए, हालांकि एक विकेट गंवा चुके हैं, इस बार ऑफ स्टंप पर आए, 360 डिग्री बनाकर खेलना चाहते थे, चूंकि ओवर थ्रो होता हुआ, क्या इसकी जरूरत थी, ये एक बड़ा प्रश्न है। हालांकि लॉन्ग ऑफ से जब तक खिलाड़ी जाते हैं वहां पर इस गेंद को फील्ड करते, 2 रन लेने का अवसर प्राप्त होता हुआ लेग बाई के जरिए। काफी कुछ प्रयास कोशिश इस छोटे फॉर्मेट में देखने को मिल रहा है, 360 डिग्री भी यहां पर देखने को मिली, अपने आप को उस स्ट्रोक्स के लिए झोंक दे रहे हैं।
पूरे दांव लगा दे रहे हैं, पूरी ताकत लगा दे रहे हैं और जीत का सिलसिला बरकरार रखना चाहते हैं, सुनिश्चित करना चाहते हैं। एक और बेहतरीन स्ट्रोक आता हुआ लॉन्ग लेग बाउंड लाइन के बाहर 4 रनों के लिए। तो बोर्ड पर रन बन चुके हैं 31 और 18 गेंदों में 11 रनों की और आवश्यकता है। क्या बेहतरीन बल्लेबाजी देखने को मिले, बिल्कुल आंख चौंधिया सी गई थी। इस तरीके की एक हरफन मौला बल्लेबाजी देखने को मिली, मंत्रमुग्ध करते हुए अपने तमाम स्ट्रोक्स के माध्यम से, और दर्शक दीर्घा में भी ये तमाम स्ट्रोक्स देखने को मिले। पहले रिवर्स के माध्यम से, उसके बाद लॉन्ग लेग बाउंड लाइन के बाहर। केसर ये फुल टॉस गेंद बख्शने के मूड में नहीं है। आप इस तरीके की गेंद करेंगे तो आप पीटेंगे। ये एक और चौका आता हुआ। चौबीस के व्यक्तिगत स्कोर पर खेलते हुए केसर प्रारंभिक के बल्लेबाज हैं, जिसमें 2 सिक्सर 2 चौके शामिल। उनका अभी अभी आए धनंजय नायक 2 चौकों के सहारे 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं। चहलकदमी देखिए कितना चहलकदमी कर रहे हैं, ऑफ स्टंप के बाहर जा रहे हैं। कैसा लग रहा था कि क्या गेंदबाज को वो चिढ़ाने का प्रयास कर रहे हैं, क्या गेंदबाज को कुछ बताने का प्रयास कर रहे हैं। यहाँ पर बंदिशों में घिरे हुए करण, ये अच्छी गेंद, ये अच्छी लेंथ, और क्या यहाँ पर रन आउट हो पाएंगे। थ्रो होता हुआ, ओवर थ्रो, पैरों से रुकाने की कोशिश लेकिन कामयाब नहीं रहेंगे। लेग बाई और चौका, कुल मिलाकर 5 रन टीम की रण संख्या इस 5 के सहारे जा पहुंची है 41 रनों पर। स्कोरर ये सुनिश्चित करते हुए कि मैच बराबरी पर आ चला है, अब एकमात्र रन की आवश्यकता है। तो ये तमाम योजनाएं जो रहती हैं नेट रन रेट को देखते हुए, ये तमाम चीजें की जाती हैं। करण की ओर की अगली गेंद, इस बार लेंथ को थोड़ी सी छोटी रखी थी, धीमी गति की गेंद की थी, फ्लाइट दी थी इस गेंद में और चकमा खा गए थे बल्लेबाज। इस बार स्टीयर किया इस गेंद को। बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है। 1 रन और इस 1 रन के साथ विजयी स्ट्रोक आया और मुकाबले को जीतते हुए बिल्कुल 9 विकेटों से इस मुकाबले को जीत लिया है MS नाकोड़ा ने। बहुत बहुत शुभकामनाएं आपको, दोनों ही मुकाबले को जीतते हुए, जीत का सिलसिला बरकरार रखते हुए, जीत के साथ अग्रसर होते हुए, और अब अंतिम चरण में पहुंच चुके हैं। अब देखना है